नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। महापरिवर्तन शक्तीचे उमेदवार गोरख चांगदेव भोरे यांचा परंडा तालुका गाव भेटी दौरा। कार्यकर्ते मतदारांच्या गाठी भेटीवर भर। सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणार गोरख भोरे। प्रस्थापित नेत्यांची गुलामगिरी स्वीकारू नये, गोरख भोरे यांचे आवाहन। मराठ्यांच्या किंवा गरिबांच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नसतं। ह्या लोकप्रतिनिधीला गरीब हा फक्त निवडणुकीपुरता आठवतो आणि त्या लोकप्रतिनिधींनी घरी ठरलेलं असतं की हा समाज हा विकला जाऊ शकतो, काही तुटपुंज्या पैशावर, काही प्रलोभन दाखवून, काही आमिष दाखवून किंवा दाबदडपशाही करून। तर ही आजची व्यवस्था होऊन बसली आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा। 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज आयसीयू सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, त्वचारोग विभाग, 24 तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध। सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध। पत्ता सोनारी रोड, बावची चौक, परंडा। आता बातमी विस्ताराने। मराठा असलेल्या अनेक आमदारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला नाही। यामुळे प्रस्थापित नेत्यांची गुलामगिरी करू नका, असे आवाहन महापरिवर्तन शक्तीचे उमेदवार गोरख भोरे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना केले। रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी गोरख भोरे यांनी परंडा येथे कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेतल्या। यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री रामेश्वर तात्या नेटके यांच्या RM हार्डवेअर दुकान येथे भेट देऊन कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला। यावेळी पोपट गटकुळ, सोनारीचे नितीन गाढवे, खासगावचे माजी सरपंच बबन निमकर, नालगावचे करळे, शिराळा येथील महादेव नवले, विजू खैरे, तुकाराम काळे, श्याम पवार, कैलास लिमकर आदी उपस्थित होते। पहा काय म्हणाले गोरख भोरे। परिवर्तन महाशक्तीने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे आपल्या परंडा मतदारसंघातून, तर तुम्ही उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहेत? आता 28 किंवा 29 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू। येत्या 2 दिवसामध्ये आमचा उमेदवारी अर्ज दाखल करू। बरं, या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहेत? तर मी जसं नेहमी म्हणतो की भारत देशामध्ये जे काही कायम दुष्काळी 150 तालुके आहेत, मागास तालुके, त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाचा म्हणजे परंडा भूम वाशी या मतदारसंघाचा अग्रक्रमाने नंबर लागतो। आणि या दुष्काळी मागास तालुक्यांमध्ये आपला भाग असल्यामुळे येथील समस्याची एक भूमिपुत्र म्हणून मला पूर्ण जाण आहे। तर आपण जसं बघतो की शेतीसाठी शाश्वत पाण्याचे स्रोत नाही आहेत, आरोग्याच्या सुविधा एकदम कनिष्ठ प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी आहेत। शिक्षणाच्या बाबतीत झालं तर आपल्याला शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावं लागतं। बहुतांश आपल्याकडचा प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची लेकरं आपण एकतर लातूर, बार्शी किंवा पुणे या ठिकाणी शिक्षणाला पाठवतो। त्याचं एक मुख्य कारण असं आहे की आपल्याकडं चांगल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत। आरोग्याच्या बाबतीमध्ये पण आपण पाहतो की तालुका लेवलला असतील किंवा एखाद्या सर्कल लेवलला असतील, मोठ्या गाव पातळीवरचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये एक साध्या ज्या बेसिक गोष्टी लागतात प्राथमिक उपचारासाठी त्याच्या बाबतीतली पण वणवा आहे। तर आपल्याला त्यावरही काम करावं लागेल। शेतीमालासाठी बाजारपेठ, सक्षम बाजारपेठ आपल्या इकडे उपलब्ध नाही आहे। तर त्या बाजारपेठ आपण आज बघतो की परंडा असेल किंवा भूम असेल, वाशी असेल किंवा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला, धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर आपण बाजूच्या जिल्ह्यावर अवलंबून आहोत। उद्योगाच्या बाबतीत मध्ये असेल तर आपल्या जिल्ह्यातून म्हणा किंवा आपल्या प्रदेशातून बहुतांश स्थलांतरित लोक आहेत। जवळपास उस्मानाबाद जिल्ह्याचा किंवा मराठवाड्यातला जर आपला विचार केला तर पुण्याच्या ठिकाणी जवळपास 30 लाख लोक विस्थापित आहेत मराठवाड्यातून गेलेली। तर त्या लोकांसाठीही आपल्याला काम करणं गरजेचं आहे। म्हणून स्थलांतरितासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर रोजगार कसे निर्माण करता येतील, MIDC कशी आणता येईल। आता मी एक तुम्हाला लक्षात आलं असेल की मी एक प्रयत्न करून
एक उद्योग व्यवसाय आपण भूम या ठिकाणी चालू केलेला आहे, बाजूच्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर ठिकाणी चालू केलेला आहे, पुण्यामध्ये आहे. तर जे काही इच्छुक किंवा गुंतवणूकदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण भूम परांडा आणि वाशी या ठिकाणी एक सक्षम अशी MIDC उभा करू शकतो का, याच्यावरही मला काम करायला आवडेल. या ठिकाणी आपल्या भागामध्ये एक उदासीनता आहे, त्याला एक पुनर्जीवित करून न्याय देण्यासाठी मला ही निवडणुकीला सामोरं जाण्याची माझी इच्छा आहे. ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला किंवा तदनंतर प्रत्येक निवडणूक ही शेतकऱ्यांच्या किंवा गरिबाच्या नावावर लढली जाते, पण शेतकऱ्यासाठी कोणच काम करत नाही. काय तुम्ही आव्हान काय करणार आहेत आता मतदारांना, शेतकऱ्यांना तुमचं काय आव्हान आहे? तर मला असंच वाटतंय की शेतकऱ्यांना आता या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही प्रस्थापित लोक असतात की जे काही पैशाचा बडीमार किंवा आपल्या हिमतीवर किंवा लोकांना विकत घेण्याचा किंवा मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा किंवा वारेमाप पैसा खर्च करून मतदार आपल्याकडे वळवण्याचा जो प्रयत्न करतो, जर हा मतदार 20 दिवसामध्ये सजग राहिला, जागरूक राहिला, तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्याला आपल्या हक्कासाठी एक प्रतिनिधीला जाब विचारण्याचा तो हक्क राखून ठेवतो. तर तो जर या काळामध्ये विकला गेला किंवा छोट्या प्रलोभनाला बळी पडला तर तो आपले हक्क गमावून बसतो किंवा त्याला तोंड राहत नाही किंवा कुठल्या हक्काने. आज आपण बघतो की मराठा आरक्षणाची चळवळ एकदम प्रचंड जोरदार चाललेली आहे आपल्या राज्यामध्ये, की ज्याची दखल देशाने पण घेतली आहे, जगाने घेतली आहे, पण आज पण मराठा आरक्षणाचा न्याय मिळत नाही आहे. तर कुठलाही प्रस्थापित नेता किंवा आमदार, लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सक्षमपणे मराठ्याच्या बाजूने आवाज उठवताना आपण पाहिलाच का? तर माझ्या नजरेत तर असा कोणीही एखादा घटक आलेला नाहीये की जो म्हणू शकतो किंवा मराठ्याची मागणी ही रास्त आहे आणि त्याला इव्हन ते मराठ्याचं असू दे, मराठ्याचेही लोकप्रतिनिधी, मराठ्याचे प्रस्थापित मराठे हे गरजवंत मराठ्याची बाजू घेताना आढळत नाहीत. यामुळे समाजामध्ये विषमता वाढते, जातीमध्ये तेढ निर्माण होते आणि आज आपण बघतो की मराठा समाज हा पूर्णपणे पिचलेला आहे. एक तर तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये मला हे विचारला होता की निसर्गाच्या लहरीपणामुळं शेतकरी हा मेटेकुटेला येतो, त्याला उत्पन्नाचे शाश्वत स्रोत नाही आहेत, त्याच्यामुळे तो बहुतांश शेती जर तोट्याची झाली तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि आरक्षण नसल्यामुळं त्याही बाजूला तो अडचणीतच सापडतो. म्हणून आपल्या भागातील शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, आज आपण बघतो विद्यार्थीही आत्महत्येकडे चालले. तर मलाही खेदानं म्हणावं वाटतंय की आज आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्या एकूण आत्महत्येच्या संख्येमध्ये 14% आहेत, की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं अनालिसिस केलं तर 9%. तर ही व्यवस्थेला किंवा राज्य सरकारला किंवा प्रत्येक नागरिकाला विचार करण्याची वेळ आहे की आपल्या घरातला एक उमदा विद्यार्थी, तरुण कुठल्या गोष्टीस बळी पडतो की ज्याला अशी आत्महत्या करावी वाटते. तर मला असं वाटतं की व्यवस्थेने जे विद्यार्थ्यासमोरच्या किंवा समाजासमोरच्या अडचणी निर्माण केल्यात त्यामुळं त्या विद्यार्थ्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे. कारण त्याला वाटतंय की मी शिकूनही माझ्या जीवनाचं काय भलं होणार नाही का, आणि एकतर मला आरक्षण नसल्यामुळे ॲडमिशन मिळत नाही. आज आपण बघतो विदुरेची एक केस आहे, 100% मार्क आहेत मुलीला, लातूरमध्ये तिने आत्महत्या केली आहे. ही सगळ्या प्रस्थापित समाजावर, एका व्यवस्थेवर मारलेली मोठी थोबाडीच आहे, चपराक आहे की आपण काय समाज व्यवस्था निर्माण करतोय की ज्या विद्यार्थ्याचं अजून जीवन सुरू झालेलं नाहीये. त्यावेळेस आमदार खासदाराच्या पेन्शन वाढवायच्या असते, त्यावेळेस संपूर्ण सभागृह एकत्रित येतं. ज्यावेळेस कुठल्या तुम्हाला म्हणजे या लोकप्रतिनिधीच्या फायद्याच्या गोष्टी असतील तर आपण राज्य म्हणून पाहतो की सगळेजण एकत्र येतात, विरोधी पक्ष असू द्या, सत्ताधारी असू द्या, अपक्ष असू द्या, प्रत्येक जण. आमदाराचा जर पगार वाढवायचा, पेन्शन वाढवायचा, सगळे एकत्रित येतात. पण आज आपण बघतो की मराठ्याच्या प्रश्नावर मराठ्याचे असलेले आमदार किंवा मराठ्याचे नसलेले आमदार, किती आमदारांनी एकत्र येऊन हा सभागृहामध्ये विषय उचलून धरला किंवा मराठा समाजाला शेतीवर बहुतांश अवलंबून असल्यामुळं, विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या निसर्गामुळं त्याला आरक्षण देण्याची गरज आहे. आपण असं बघत नाही का? कारण त्यांना खरंच मराठ्यांच्या किंवा गरिबांच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नसतं. ह्या लोकप्रतिनिधीला गरीब हा फक्त निवडणुकीपुरता आठवतो आणि त्या लोकप्रतिनिधींनी गरीब धरलेलं असतं की हा समाज हा विकला जाऊ शकतो, काही तुटपुंज्या पैशावर, काय प्रलोभन दाखवून, काय आमिष दाखवून किंवा
दाबदडपशाही करून, तर ही आजची व्यवस्था होऊन बसली आहे. तर हा विचार जर बळावत गेला तर समाज व्यवस्थेचं पूर्ण स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की जाणवेल. म्हणून माझी सर्व मतदार बंधू भगिनींना, सुजाण नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की बाबांनो, जे आपल्या लेकराच्या भविष्याचं जे आहे, आपल्या हिताचं जे आहे, शेतकऱ्याच्या हिताचं जे आहे, आणि या बाबतीमध्ये आपल्याला न्याय कोणी देऊ शकतो, तर त्याचा सारासार विचार करा. आणि हे येणारे 20-25 दिवस प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे. विचारवंतांनी जागरूक राहिले पाहिजे, पीडितांनी जागरूक राहिलं पाहिजे, गरजवंतांनी जागरूक राहिलं पाहिजे. प्रस्थापिताची चाकरी, मनोज जरांगे दादा पाटील तळमळीने बोलतात. तो एक योद्धा आपल्याला मला वाटतं की कित्येक वर्षानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एक छताखाली एकत्रित विचाराचा मराठा जर कोणी एकत्रित आणला असेल तर ते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील संघर्ष योद्धे यांनी आणलेला आहे. तर त्यांचा विचार काय आहे? त्यांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा, येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या लेकराबाळासाठी जर आपल्याला उज्ज्वल भविष्य निर्माण करून ठेवायचं असेल तर एकसंघ मराठ्यांनी मराठ्याच्या हिताचा किंवा ज्या पीडित समाजाच्या हिताचा निर्णयासाठी एकत्रितरित्या लढा दिला पाहिजे. कुठल्याही प्रस्थापित पक्षांची चाकरी म्हणा किंवा गुलामगिरी म्हणा किंवा नेत्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही पाहिजे.